नमस्कार मित्रांनो. राज्यातील शेतकरी गेल्या अनेक महिन्यांपासून एका मोठ्या निर्णयाची वाट पाहत होते आणि आता त्या प्रतीक्षेला अखेर वेग मिळताना दिसत आहे. कारण राज्यातील शेतकरी कर्जमाफीच्या प्रक्रियेबाबत आता अत्यंत महत्वाच्या घडामोडी समोर येऊ लागल्या आहेत. आजच मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून 30 जून 2026 पूर्वी कर्जमाफीची प्रक्रिया पूर्ण करण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याची मोठी माहिती समोर आलेली आहे. आणि विशेष म्हणजे या संदर्भात राज्यस्तरीय बँकर समितीची एक महत्वाची बैठक देखील पार पडलेली आहे. मित्रांनो, फक्त चर्चा नाही तर आता प्रत्यक्ष हालचाली सुरू झाल्याचं चित्र दिसत आहे. कारण सहकार विभागामध्ये मोठ्या प्रमाणात हालचाल सुरू झाली आहे. अनेक कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या पुढील काही काळासाठी रद्द करण्यात आलेल्या आहेत. इतकंच नाही, जे कर्मचारी सध्या सुट्टीवर आहेत त्यांना देखील तातडीने कामाच्या ठिकाणी हजर राहण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत. म्हणजेच सरकारकडून या प्रक्रियेला आता अत्यंत गंभीरपणे हाताळलं जात असल्याचं स्पष्ट संकेत मिळत आहे. मित्रांनो, कर्जमाफीची प्रक्रिया ही फक्त घोषणा करून पूर्ण होत नाही. त्यासाठी मोठ्या प्रमाणात माहिती गोळा करावी लागते, बँकांकडून आकडेवारी मागवावी लागते, शेतकऱ्यांची कर्जस्थिती तपासावी लागते आणि याच सर्व प्रक्रियेचं मोठं काम आता सहकार विभागाच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेलं आहे. राज्यस्तरीय बँकर समितीच्या बैठकीमध्ये बँकांना देखील काही नवीन स्वरूपात माहिती सादर करण्याचे निर्देश हे देण्यात आले असल्याची माहिती समोर येत आहे. यामध्ये शेतकऱ्यांच्या थकीत कर्जाची माहिती, कर्जाचा कालावधी, कर्जाचे प्रकार, अल्पभूधारक आणि बहुभूधारक शेतकऱ्यांचं वर्गीकरण, तसेच वर्षानुसार कर्जाची आकडेवारी या सर्व बाबींची माहिती एकत्र केली जात असल्याचं सांगितलं जात आहे. मित्रांनो, राज्यातील 50 लाखांपेक्षा जास्त थकीत कर्जदार शेतकरी या प्रक्रियेत येऊ शकतात आणि त्यामुळेच प्रशासनावर मोठा ताण निर्माण होणार असल्याचं देखील बोललं जात आहे. आता सर्वात महत्वाची बाब म्हणजे शुक्रवार 22 मे 2026 रोजी दुपारी 3 वाजता आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली आणखी एक महत्वाची बैठक पार पडणार आहे. या बैठकीमध्ये कर्जमाफी प्रक्रियेच्या अनुषंगाने महत्वाच्या मुद्द्यांचा आढावा घेतला जाणार असल्याची माहिती ही मिळत आहे. मित्रांनो, शेतकऱ्यांच्या दृष्टीने आता सर्वात मोठी प्रतीक्षा आहे ती म्हणजे या योजनेचा अधिकृत GR कधी येणार, अटी आणि शर्ती काय असणार, कोणते शेतकरी पात्र ठरणार आणि नेमकी प्रक्रिया कशी राहणार. सध्या प्रशासनाच्या पातळीवर जी हालचाल सुरू आहे त्यावरून पुढील काही दिवस अत्यंत महत्वाचे ठरण्याची शक्यता ही व्यक्त केली जात आहे. विशेष म्हणजे कर्जमाफी प्रक्रियेसाठी आवश्यक असलेली आकडेवारी गोळा करण्याचं काम आता वेगाने सुरू करण्यात आलेलं आहे. शेतकऱ्यांची माहिती, त्यांच्या कर्जाची स्थिती, थकीत रक्कम, कर्ज कोणत्या वर्षातील आहे यासारख्या अनेक बाबींची पडताळणी केली जात आहे. मित्रांनो, यामध्ये अल्पभूधारक आणि बहुभूधारक शेतकऱ्यांचं वेगळं वर्गीकरण केलं जाऊ शकतं आणि त्यानुसार पात्रतेचे निकष देखील लागू करण्याची शक्यता आहे. सध्या तरी सरकारकडून अधिकृत निकष जाहीर करण्यात आलेले नाहीत. मात्र विभागीय पातळीवर सुरू असलेल्या हालचालींमुळे कर्जमाफी प्रक्रियेला आता प्रत्यक्ष वेग हा मिळत असल्याचं चित्र निर्माण झालेलं आहे. मित्रांनो, गेल्या काही काळापासून शेतकरी मोठ्या आर्थिक अडचणीतून जात आहे. नैसर्गिक संकट, उत्पादन खर्चामध्ये झालेली वाढ, बाजारभावातील अनिश्चितता आणि त्यात वाढत चाललेलं कर्ज यामुळे अनेक शेतकरी अडचणीत आलेले आहेत. अशा परिस्थितीमध्ये कर्जमाफीची अपेक्षा अनेक शेतकऱ्यांकडून व्यक्त केली जात होती आणि आता प्रशासनाच्या हालचालींमुळे शेतकऱ्यांच्या आशा पुन्हा वाढताना दिसत आहे. मात्र मित्रांनो, अधिकृत GR येईपर्यंत कोणतीही माहिती अंतिम मानू नका. कारण पात्रता, अटी, निकष आणि प्रक्रिया या सर्व बाबी सरकारच्या अधिकृत निर्णयानंतरच स्पष्ट होणार आहेत. सध्या विभागीय स्तरावर सुरू असलेल्या हालचाली, बैठका आणि कर्मचाऱ्यांना देण्यात आलेले आदेश यामुळे येत्या काही दिवसांमध्ये
मोठे अपडेट समोर येण्याची शक्यता ही नाकारता येत नाही. मित्रांनो, या संदर्भातील पुढील प्रत्येक महत्त्वाचं अपडेट, बैठकीतील निर्णय, GR, अटी शर्ती आणि शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची अशी सगळी माहिती आपण वेळोवेळी जाणून घेण्याचा प्रयत्न हा करणार आहोत. म्हणून आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. आणि अशाच महत्त्वाच्या अपडेटसाठी आपल्या खबर लाईट YouTube चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.